वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यामधील सर्व तमाम विद्यार्थी आणि पालक आणि होणाऱ्या फ्युचर डॉक्टर्ससाठी नीट UG 2026च्या री एक्झाम परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही आजचा जो दिवस जर पाहायला गेला तर 18 जून 2026 पुनर्परीक्षा आपल्याला 21 जून रोजी होणार आहे. आणि या पुनर्परीक्षेच्या संदर्भामध्ये आज 18 तारीख आहे. फक्त 2 दिवस बाकी आहे आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाचा मेसेज तुमच्यासमोर आलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलेला आहे. वास्तविक हा जो मेसेज आहे तो काय बघा, अर्जंट म्हटलंय. नीट UG 2026 री एक्झाम इज शेड्यूल्ड ऑन 21 जून 2026. म्हणजे 2026 ची पुन्हाची परीक्षा जी आहे ती परीक्षा आपल्या सर्वांना 21 जून रोजी होणार आहे. डाउनलोड युअर न्यू फ्रेश ॲडमिट कार्ड फ्रॉम neet.nta.nic.in इमिजिएटली. सर्वांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे neet.nta.nic.in या वेबसाईटवरती सर्वांनी जाऊन आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आणि मेल सुद्धा आलेला आहे. रजिस्टर्ड मेलवरती आणि रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला आहे. आता याचा अर्थ काय की खरं तर नीट UG 2026 ची जी परीक्षा 3 मे रोजी झालं होतं त्यावेळेसचं ॲडमिट कार्ड हे डिस्कार्ड करण्यात आलेलं आहे. ते सध्या चालणार नाही हे सांगण्यासाठीचा मेसेज होता, पण हा मेसेज थोडा उशीर आलाय. नोट सगळ्यात महत्त्वाचे, युअर सिटी मे बी द सेम. म्हणजे 2026च्या नीटच्या 3 मे रोजी होणारी परीक्षा आणि आता पुनर्परीक्षा जी होणार आहे ती 21 जून रोजी होणार आहे. त्या दोन्हीमध्ये तुमचं सिटी हे जे आहे ते सेम असू शकतं किंवा बदलू पण शकतं, परंतु युअर एक्झाम सेंटर अँड रोल नंबर मे चेंज. म्हणजे तुम्हाला 3 मे रोजीचं जी परीक्षा तुम्ही सर्वांनी दिलेली होती त्यांचं जे ॲडमिट कार्डवरती तुमचा रोल नंबर आहे तो रोल नंबर आता असेलच असं नाही. त्याचबरोबर तुमचा जो आताचं ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती एक्झाम सेंटर सुद्धा हे आपल्याला बदललेलं असू शकतंय. एखाद्या वेळेस तुमचं सिटी सेम असू शकते किंवा बदलू पण शकते. सिटी म्हणजे एक्झाम सिटी बदलू शकते, परंतु एक्झाम सेंटर आणि रोल नंबर जे आहे ते मात्र 100% सेम राहील किंवा बदलू सुद्धा शकणार आहे. ओल्ड ॲडमिट कार्ड विल नॉट बी व्हॅलिड. म्हणजे NTA सेंट व्हाया NICSI असं सांगितलेलं आहे की जे जुनं कार्ड आहे ते तुम्हाला व्हॅलिड धरलं जाणार नाही, ते बाद झालेलं आहे. कोणतं तर 3 मे 2026 रोजी जे आपण डाउनलोड केलेलं जे कार्ड आहे ते आता वापरता येणार नाही, त्याच्यावरचा रोल नंबर बदललेला. त्याचबरोबर आताचं जे सेंटर आहे ते सेंटर सुद्धा बदलू शकतं किंवा सेम राहू शकतं. रोल नंबर मात्र चेंज झालेला आहे. हा मेसेज सर्व विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवा. हा मेसेज खरं तर 14 जून 2026 रोजी यायला पाहिजे होता, परंतु आज 18 जूनला हा मेसेज येतो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना पॅनिक होण्याची सिच्युएशन मध्ये आहे. परीक्षा फक्त 2 डेज रिमेनिंग, 2 दिवस राहिलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये विद्यार्थी पालक फार टेन्शनमध्ये, पेपरची कंडिशन कशी असेल याचा अंदाज नाही बांधता येत. त्याचबरोबर परीक्षा दिली होती, माझ्या पत्रात मार्क्स पडले होते, कदाचित माझं सिलेक्शन झालं होतं, परंतु आता सिलेक्शन होईल का नाही माहीत नाही. पेपरची सिच्युएशन कशी असेल हे पण मला लक्षात येत नाही. मानसिक कुचंबनेखाली हा विद्यार्थी आणि पालक आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये 18 तारखेला हा मेसेज NTA ने सांगितलेला आहे की तुम्हाला जे 3 मे रोजी दिलेलं ॲडमिट कार्ड आहे ते डिस्कार्ड करण्यात आलेलं आहे, ते वापरात येणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही, ते तुम्ही बाद झालेलं आहे, नवीन तुम्ही काढायचं आहे. आणि हे नवीन ॲडमिट कार्ड खरं तर 14 जून रोजी हा मेसेज यायला पाहिजे होता, परंतु आलाय मात्र कितीला बघा, 4 जूनला. म्हणजे 14 जूनला आपल्याला ॲडमिट कार्ड आलं होतं, त्याच दिवशी यायला पाहिजे होता, परंतु आपल्याला
18 जून 2026 रोजी म्हणजे आज आलेला आहे. 2 दिवसात तुम्हाला पॅनिक बनवण्याचा प्रश्न आहे. काही काळजी करू नका. ज्यांनी सर्वांनी डाउनलोड केलेलं आहे ते ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या, बनवून घ्या. तुमच्या डाव्या हाताचा स्टॅम्प जो काही डाव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर तुमची फोटो छोटा पासपोर्ट साईज, त्याचबरोबर पोस्टकार्ड साईज फोटो, ते सर्व संदर्भात तुम्हाला सांगितलंय. त्याचबरोबर दुसऱ्या पानावरती पोस्टकार्ड साईज फोटो आणि 2 फोटो घेऊन जायचे. सही मात्र इन्व्हिजिलेटरच्या समोर तिथं करायचे पहिल्या पानावरती, आणि त्याचबरोबर दुसऱ्या पानावरती सुद्धा एका बाजूला इन्व्हिजिलेटर आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी सही. या सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. परंतु हा जो मेसेज आहे त्याच्यामुळे गेल्यानंतर पॅनिक होऊ नका. खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तर हे जे आहे ते नीट UG 2026चा 3 मेचा पेपरचं ते ऍडमिट कार्ड आहे. हे ऍडमिट कार्डच्या संदर्भात हा मेसेज आहे. हे ऍडमिट कार्ड जे आहे ते बाद झालेलं आहे. फ्रेश ऍडमिट कार्ड आपल्याला काढावं लागेल आणि त्याचाच तुम्हाला उपयोग होणार आहे. अशाच प्रकारची गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी मेसेज सर्वांना आलेले आहे. त्याचबरोबर मेल सुद्धा आलेला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेतलं असेल. 2 दिवसात परीक्षा होणार आहे. आता कसल्याही प्रकारचा पेपर सोडवू नका. उद्या आणि परवा रिलॅक्स राहा. मानसिक संतुलन ठेवा. झोप चांगल्या पद्धतीनं घ्या. पोट साफ झालं पाहिजे. जास्त जेवण करू नका. ताणतणाव मानसिक घेऊ नका. पालकांनी त्याच्यावर काही तणाव देऊ नका. जो काही अभ्यास झालेला आहे तोच आता होणार आहे. नवीन काय करण्याची गरज नाही. रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. आता 2 दिवसात एकही क्वेश्चन पेपर सोडवू नका. शेवटच्या 2 दिवसात कसलाही मॉक टेस्ट सोडवू नका. काही उपयोग नाही. इथून पुढे फक्त वाचत राहा आणि रिवाइज करत राहा. याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. 21 मे रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवूया. जय हिंद.